नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सरिता जाधव, सुमन हायस्कूल नंबर 11 मध्ये सायन्स टीचर आहे। आज आपण इयत्ता 9चं प्रकरण 14 नैसर्गिक स्रोताविषयी शिकणार आहोत। नैसर्गिक स्रोत म्हणजे निसर्गापासून मिळणारे स्रोत जे सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक आहेत, जसे की हवा, पाणी, जमीन, तापमान। पृथ्वी हा असा ग्रह आहे की ज्यावर सजीव आलेले आहेत। सजीवांसाठी तापमान, पाणी आणि अन्न यांची आवश्यकता असते। सजीवांची मूलभूत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा आणि पृथ्वीवर संपत्तीची आवश्यकता असते। पृथ्वीवर ही संपत्ती कोणती आहेत? ही संपत्ती म्हणजेच की जमीन, पाणी तसेच हवा आहेत। म्हणजे पृथ्वीवर जो जमीन असलेला भाग आहे त्याला मृदावरण म्हटलं जातं, पाणी असलेल्या भागाला जलावरण म्हटलं जातं आणि हवा असलेल्या भागाला वातावरण म्हटलं जातं। म्हणजेच की पृथ्वीच्या सर्वाधिक बाहेरील आवरण जे आहे त्याला मृदावरण म्हटलं जातं। जलावरण म्हणजे पृथ्वीच्या 75% वर पाणी आहेत, ते भूगर्भीय पाण्याच्या रूपाने पण आलेले आहेत, त्याला जलावरण म्हटलं जातं। आणि वातावरण म्हणजे की पृथ्वीवरील हवा समग्र पृथ्वीला कांबळ किंवा चादरीने झाकत आहे, त्याला वातावरण म्हटलं जातं। जेथे हे तिघं आवरण आहे, म्हणजेच की मृदावरण, वातावरण आणि जलावरण, तेथे सजीव असण्याची शक्यता असते। म्हणजेच की सजीवांना आश्रय देणारी पृथ्वी, या तिन्ही आवरण वातावरण, मृदावरण तसेच जलावरण एक दुसऱ्याशी मिळून सजीवांची संभावना शक्य बनविते, त्यास जैवावरण असे म्हणतात। या जैवावरणाचे 2 घटक आहेत, जैविक घटक आणि अजैविक घटक। जैविक घटक म्हणजे की जैविक घटकामध्ये सर्व सजीवांचा समावेश होतो आणि अजैविक घटकामध्ये हवा, पाणी आणि जमिनीचा समावेश होतो। आता आपण बघूया सजीवांचा श्वास हवा। सजीवांना श्वासोच्छवासासाठी हवा जरुरी आहे। आपण अगोदरपासून शिकत आलेले आहे की हवा हे मिश्रण आहेत। म्हणजे हवा हे पुष्कळ वायू जसे की नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ यांचे मिश्रण आहेत। पृथ्वीवरील हवेचे घटक पण पृथ्वीवरील जीवनाच्या परिणामामुळेच आहेत। शुक्र आणि मंगळ सारख्या ग्रहांवर जीवन शक्य नाही आहे, कारण तेथील वातावरणामध्ये मुख्य घटक कार्बन डायऑक्साईड आहेत आणि त्याचे तेथील प्रमाण 95% ते 97% एवढे आहेत। म्हणजे श्वसनासाठी ऑक्सिजन वायू तेथे नाही, म्हणून शुक्र आणि मंगळ ग्रहांवर जीवन नाही। कार्बन डायऑक्साईड मुक्त करण्याच्या 2 पद्धती आहेत। आपण अगोदर प्रकरण 5 मध्ये अभ्यास केला आहे की युकॅरियोटिक कोश आणि प्रोकॅरियोटिक कोशांना ग्लुकोजच्या अणूंना तोडून ऊर्जा प्राप्त करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि परिणामस्वरूप कार्बन डायऑक्साईड उत्पन्न होतो। दुसरी प्रक्रिया म्हणजे दहन प्रक्रिया, ज्याच्या परिणामस्वरूप ऑक्सिजन वापरला जातो आणि कार्बन डायऑक्साईड उत्पन्न होतो। त्यामध्ये फक्त मानवाची प्रवृत्ती म्हणजेच की ऊर्जा प्राप्त करण्यासाठी इंधन जाळणे आणि जंगलामध्ये लागलेल्या आगीचा सुद्धा त्यात समावेश होतो। तरी पण आपल्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण टक्केवारीत खूपच कमी आहे, कारण की कार्बन डायऑक्साईडच्या स्थापनासाठीच्या 2 पद्धती आहेत। पहिले आहे प्रकाश संश्लेषण, म्हणजे याच्यामध्ये हिरवी वनस्पती सूर्यकिरणांच्या हजेरीत कार्बन डायऑक्साईडचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते। आणि दुसरं म्हणजे पुष्कळ समुद्री प्राणी समुद्रातील पाण्यामध्ये विरघळलेले कार्बोनेटपासून त्याचे आवरण बनवितात। हवामानाच्या नियंत्रणात वातावरणाचा वाटा। हवामानाच्या नियंत्रणात वातावरणाचा खूप मोठा वाटा आहे। आपणास माहीत आहे की वातावरण पृथ्वीला चादर किंवा कांबळसारखे झाकतो।
आपल्याला हे पण माहीत आहे की हवा हे उष्माचे मंदवाहक आहे. वातावरण पृथ्वीच्या सरासरी तापमानाला दिवस दरम्यान आणि त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर लगभग नियमित ठेवतो. वातावरण दिवसा तापमानात होणारी अचानक वाढ थांबविते आणि रात्रीच्या वेळी उष्णतेचे बाह्य वातावरणात मुक्त होण्याच्या क्रियेला पण मंद करते. चंद्र आणि पृथ्वी दोघं सूर्यापासून जवळजवळ समान अंतरावर असूनसुद्धा चंद्राच्या सपाटीवर वातावरण नाही आणि तेथील तापमानसुद्धा -190 डिग्री सेल्सिअस ते -110 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये राहत असते. गतिमान हवा, वारा. आता आपण बघूया वाऱ्याची निर्मिती कशा प्रकारे होते. तर जलाशयाच्या भागावर होणारे विकिरणाचे परावर्तन आणि पुन्हा विकिरणांच्या कारणाने वातावरण गरम होते. गरम झाल्याने हवेमध्ये संवहन प्रक्रिया उत्पन्न होते. जेव्हा वायू, जमीन आणि पाणी उष्मीय विकिरणाच्या कारणाने गरम होते तेव्हा ती वरील बाजूस प्रवाहित होते. परंतु पाण्याच्या सापेक्षात जमीन वेगाने गरम होत असल्याने जमिनीच्या वरील हवा पाण्याच्या वरील हवेच्या सापेक्षात वेगाने गरम होते. म्हणजेच की तटीय क्षेत्राच्या विस्तारात दिवस दरम्यान जमिनीवरील हवा गतीने गरम होऊन वर जाण्यास सुरुवात होते. जशी हवा वरील भागात जाते तेथे कमी दाबाचे क्षेत्र बनते आणि समुद्रीय हवा कमी दाबवाल्या जमिनीकडे वाहते. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये हवेच्या गतीने वाऱ्याचे निर्माण होत असते. दिवसा हवेची दिशा समुद्राकडून जमिनीकडे असते. म्हणजे येथे आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता की समुद्रावर H म्हणजे हाय प्रेशर लिहिलेलं आहे आणि जमिनीवर L म्हणजे लो प्रेशर आहेत. म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे म्हणजे H2L म्हणजे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे हवेची दिशा असते. म्हणजे दिवसा हवेची दिशा ही समुद्राकडून जमिनीकडे असते. रात्रीच्या वेळी जमीन आणि समुद्र दोन्ही थंड होतात, परंतु जमिनीच्या सापेक्षात पाणी हळूहळू थंड होते. यासाठी पाण्याच्या सपाटीवरील हवा जमिनीच्या सपाटीवरील हवेने गरम होते. त्यामुळेच रात्री दरम्यान हवेची दिशा जमिनीकडून समुद्राकडे असते. म्हणजे येथे आपण आकृतीमध्ये बघू शकतो की जमिनीवर H म्हणजे हाय प्रेशर आहेत आणि समुद्रावर L लिहिलेला आहे म्हणजे लो प्रेशर. रात्री दरम्यान हवेची दिशा जमिनीकडून समुद्राकडे असते. म्हणजे H2L म्हणजेच की हाय प्रेशर ते लो प्रेशर असते. म्हणजे की जमिनीकडून समुद्राकडे असते. हवेची सर्वच क्रिया विभिन्न वातावरणीय प्रक्रियांच्या परिणाम स्वरूप आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या असमान रीतीने हवा गरम होण्याचे कारण आहे, परंतु या हवेवर पुष्कळ अन्य परिबळे पण परिणाम करतात. जसे की पहिलं आहे की पृथ्वीच्या परिभ्रमणाची गती आणि दुसरं आहे की वाऱ्याच्या मार्गामध्ये येणारे पर्वतीय शृंखलांचा हवेला अवरोध होतो.